हे ईडीचं वैरच आहे. सगळा आवाज जातो लाईव्ह झाला फोन येतो ना तुम्हाला आवाज येतो ना याच्यात ऐकू येत नाही. आता बीजेपी यांचा याच्याचा रोल काय याची माहिती आम्ही घेतली. ईडी गेल्या 18 वर्षामध्ये 2022पर्यंत 147 नेत्यांची चौकशी केली आणि त्या 147मध्ये 85% नेते हे विरोधी पक्षाचे, नॉन बीजेपी. त्यामध्ये 115 विरोधी पक्षाचे म्हणजे 95% ज्यांची चौकशी झाली हे अपोजिशनचे आहेत, म्हणजे 95%. आता त्याच्यात आम्ही माहिती मिळवली काँग्रेसचे 24 आहेत, TMC तृणमूल काँग्रेसचे 19 आहेत, NCPचे 11 आहेत, शिवसेनेचे 8 आहेत, DMK 6, BJP 6, RJD 5, VSP 5, समाजवादी पार्टी 5, TDP 5, आप 3, CPM 2, नॅशनल कॉन्फरन्स 2, PDP 2, AIDMK 1, मनसे 1, TRS 1. म्हणजे भाजप सत्तेवर आल्यापासून 8 वर्षामध्ये 121 नेत्यांच्या कारवाई केली. त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार आणि 11 माजी खासदार. ईडीकडून कारवाई ज्यांच्यावर केली गेली त्यात एकही बीजेपीचे नाही आहे. आता हे जे पक्ष ह्या कोणा किती कारवाई केली याचे काही आकडे मी तुम्हाला दिले. अजूनही काही दिवशी माझ्याकडे विशेषतः 2014ला हे सरकार सत्तेवर आले. 2014 ते 2022 या सगळ्या काळाचा आकडा बघितला तर काँग्रेस 22, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रवादी 11, शिवसेना 8, DMK 6, बिजू जनता दल 6, RJD 5, VSP 5, समाजवादी 5, तेलुगू देशम 5, आम आदमी 3, CPA 2 वगैरे वगैरे वगैरे. आता काँग्रेसचं राज्य होतं 2004 ते 14, तेव्हाही काय ॲक्शन घेतलं आहे. पण 2014 म्हणजे 4 ते 14 या 10 वर्षात 26 लोकांची ॲक्शन घेतली ईडी. त्या 26मध्ये 5 काँग्रेसचे आहेत आणि भाजपचे 3 आहेत. यावरून असं दिसतं की काँग्रेस फणीस UPAच्या काळात ईडी राजकीय हेतूनं वागत नव्हती, त्या पद्धतीनं कारवाई करत नव्हती. आज राजकीय सुरापुरती कारवाई केल्या जातात आणि ईडी हा भाजपचा एक सहकारी पक्ष बनलेला आहे. ईडी कोणावर येणार आहे, कधी कारवाई करणार आहे हे भाजपच्या नेत्यांना माहीत असतं. त्यासाठी धमक्याही देतात. कोणत्या नेत्यावर कारवाई करायची याचे आदेश
भाजप कार्यालयातून निघतात का काय अशी शंका यावी असंही वर्तन त्या ठिकाणी आहे. आणि UPA आम्ही लोक सत्तेवर असतो त्या काळात ज्या कारवाई झाल्या आहेत त्याच्यात काँग्रेस 5, तृणमूल काँग्रेस 7, DMK 4, BJP 3, बीजू जनता 1 आणि इतर 1. त्याचा अर्थ सत्य आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये ईडीचा गैरवापर केलेला नाही आणि करत असताना स्वतःच्या पक्षातल्या सुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली की तिथेही कारवाई केलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष मुख्य जो आहे BJP त्याचं नाव या ठिकाणी नाही. आणि म्हणून आज या आयुधाचा सतत गैरवापर हे करून एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार करणं. अनेक ठिकाणी उमेदवार जे आम्ही निवडले किंवा निवडाच्या प्रक्रियेत आहोत त्यांच्याकडे ईडीची जाऊन चौकशी करणं आणि कळत न कळत तुम्ही अपोजिशनकडनं निवडणुकीला उभं राहू नका अशा प्रकारची धमकी ही देण्याच्या उद्देशी खबरदारी आज घेतली जाते. ही चिंताजनक गोष्ट आहे आणि ही मला या विजयाच्या माध्यमातून आपल्याला सांगायची. काही विचार साहेब रोहित पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली तेव्हा ईडीची कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि पुढील 5 ते 6 महिन्यात त्यांना जेलमध्येही टाकण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. काय आता अनिल देशमुखांचं उदाहरण पाहिले, संजय राऊतांचं उदाहरण पाहिले, त्यावर काही भरोसा नाही. रोहित पवार सुद्धा म्हणलं की आमच्याकडे 9 मंत्र्यांच्या फाईल आहेत भ्रष्टाचाराच्या आहेत. हे मला माहिती नाही. ती चौकशी करेन, माझी त्यांची भेट नाही. हे नाही पण आता जिथं आम्हा लोकांचं राज्य इथं नाहीच आहे त्यामुळे प्रश्नच नाही. देशात ईडीची सत्ता ही भाजपच्या हातात आहे त्यामुळे आमचा त्याचा संबंध नाही. पण आमचं फास्ट रेकॉर्ड काय आहे ह्याची आकडेवारी तुम्हाला दिली आणि त्यामुळे आमच्या फास्ट रेकॉर्डमध्ये सत्तेचा गैरवापर असा कधी केला नाही. आणि तो करत असताना स्वतःच्या पक्षातल्या लोकांनी चुका केली असती तर त्यांना वेगळा नाही आणि इतरांना वेगळा नाही ही भूमिका आमच्या काळात नव्हती. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर पण ते शिवसेनेत प्रवेश करतात. ईडीची नोटीस आणि ईडीची कारवाई सुरू आहे त्यांच्यावरती ते ठाकरे गटात दिसतं ना सुरू झालेलीच होती. त्यामुळे अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले आणि त्यामुळे त्यांची चौकशी थांबली. कदाचित महाराष्ट्रात हसन मुश्रीफ उदाहरण त्यांच्याकडे काहीतरी रेल्वे झालं होतं. तुम्ही लोकांनी बातम्या छापल्या होत्या. आता काही दिसत नाही, सगळं शांत आहे. सरकारमध्ये आहेत पण ती चांगली गोष्ट आहे. तुमचे आमदार असतील, खासदार असतील, पदाधिकारी असतील यांना कुठून तरी धमकीचे फोन, ईडीची चौकशी वगैरे असं करून पक्षप्रवेशासाठी असं केलं जातं असं तुम्हाला वाटतंय का? सरळ गोष्ट आहे की त्यांना तुम्ही या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून किंवा विरोधकांना मदत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यापासून दूर राहावं असं सूचित केलं जाण्याची लक्षणं आहे. एकच निवडणूक आयुक्त